थोडक्यात अपक्ष गेम चेंजर ठरू शकतात या सगळ्या निवडणुकांमध्ये. अपक्ष किंग मेकर ठरू शकतात. अगदी ठरू शकतात. बंडखोरांची जवळपास 288 मतदारसंघामध्ये बंडखोर आहेत आणि त्याच्यापैकी 50 ते 60 मतदारसंघामध्ये तर चांगले बंडखोर आहेत की जे एकतर मोठ्या पक्षाच्या उमेदवाराला पाडू शकतात आणि निवडून येऊ शकतात. असे 50 उमेदवार आहेत, त्यापैकी 25 ते 30 बंडखोर हे निवडून येण्याची शक्यता आहे. आणि याच्यामध्ये आत्ता आपण सर्व जे सर्वे बघितलेले आहेत त्याच्यामध्ये 2 गोष्टी एक तर प्रामुख्याने आपल्याला दिसत आहेत. त्यापैकीतले एक काँग्रेस वाढताना दिसते आणि भाजप 105 वरून कमी होताना दिसते. आणि काँग्रेस वाढत असेल, भाजप कमी होत असेल तर मोठा पक्ष कोण हा जरी आपण मोठा पक्ष जरी भाजप ठरत असेल तरी पण इतक्या मोठ्या प्रमाणात भाजप कमी होत असेल तर ती चिंतेची बाब आहे भाजपसाठी. आणि काँग्रेस वाढतीये आणि गेल्या 10 वर्षांमध्ये 2014 नंतर पहिल्यांदाच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीनंतर अर्थातच चांगले दिवस दिसू शकतात अशी एक या सर्वेतून तरी आपल्याला लक्षात येत आहे.